नमस्कार मित्रांनो. रोमान्सिंग बॅलन्स शीट हा श्री अनिल लांबा या पुस्तकावरती आधारित आपली जी सिरीज चालू आहे सध्या व्हिडिओची, त्याच्यामध्ये हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. आणि थोडासा यावेळेस चेंज केला आहे की अशी सजेशन्स आली होती की व्हिडिओची लेंथ थोडीशी मोठी होते, त्यामुळे मी थोडीशी लेंथ छोटी ठेवायचा प्रयत्न करतोय. सो हा तिसरा व्हिडिओ जो आहे तो आपला आहे या पुस्तकाच्या तिसऱ्या सेक्शनवरती. तो सेक्शन आहे मॅक्झिमायझिंग युअर प्रॉफिट्स. एक लक्षात घ्या की ही जी सिरीज चालू आहे ही मोस्टली आपल्या कॉर्पोरेट किंवा कंपनी रिलेटेड आहे. पण जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलो की हे जे काही ज्ञान आहे हे तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफलाही अलाइन करायचा प्रयत्न करा, कारण फायनान्स हा विषय कॉमन आहे. कंपनी असो, फॅमिली असो किंवा सेल्फ फायनान्स असो, फार महत्वाचं आहे. सो आजचा टॉपिक जो आहे आपला तो आहे सेक्शन 3 मधला मॅक्झिमायझिंग युअर प्रॉफिट. हा मी फ्लोचार्ट तयार केलेला आहे. हा सेक्शन 3 आहे पुस्तकातला. आणि आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे याच्या व्हिडिओचं ते पण मी इथे दिलंय या आपलं माइंड मॅपवरती. माइंड मॅप केलेलं आहे मी एका चॅप्टरवरती. आणि हे आहे की टू अंडरस्टँड द फायनान्शियल इम्प्लिकेशन्स ऑफ रेझिंग फंड्स थ्रू कॉम्बिनेशन ऑफ इक्विटी अँड डेट. इक्विटी म्हणजे शेअर होल्डरचे पैसे आणि डेट म्हणजे बँकेचं लोन शॉर्टमध्ये. आणि हाऊ इट इज पॉसिबल टू लुक ॲट द टॉप लाईन. टॉप लाईन म्हणजे सेल्स. माझं मार्केटमध्ये सेल्स किती होतोय आणि तो माझ्या नेट प्रॉफिटवरती कसा अफेक्ट करतोय, त्यासाठी हा माइंड मॅप तुम्हाला उपयोगात येईल. ओके, सुरुवात करूया मग. व्हॉट इज प्रॉफिट? साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे. कुठल्याही कंपनीचा प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो की पहिले तुमचा सेल्स होतो, त्यानंतर व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे जे काही मटेरियल लागतं मला प्रोडक्ट बनवायला ती व्हेरिएबल कॉस्ट. ओके, ती मायनस करून मला जे येतं ते येतं ग्रॉस प्रॉफिट. ओके, त्याला म्हणतो आपण ग्रॉस प्रॉफिट. त्यानंतर आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काढतो, जसे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत, सेलिंग एक्सपेन्सेस आहेत, मार्केटिंग एक्सपेन्सेस आहेत, जनरल ऍडमिन एक्सपेन्सेस आहेत. ते मायनस केल्यानंतर आपल्याला येतं पीबीआयटी, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस. ओके, सो धिस इज अ ऑपरेटिंग प्रॉफिट. कारण तुमची मटेरियलची कॉस्ट निघून गेली प्रोडक्टच्या आणि उरलेली जी कॉस्ट आहे ती पुढे येईल, पण मटेरियलची कॉस्ट जाऊन आणि इनडायरेक्ट सेलिंग कॉस्ट जाऊन मला येते पीबीआयटी. ओके, त्याला ग्रॉस ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात. त्यानंतर इंटरेस्ट म्हणजे जे काही लोन घेतलेले आहे कंपनीने ते इंटरेस्ट आपल्याला पे करायला लागतो ना कंपनीला, ईएमआय म्हणा किंवा रेग्युलरली. सो ते मी मायनस केल्यानंतर जे उरतं ते पीबीटी, प्रॉफिट बिफोर टॅक्स. टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स. ओके, त्यानंतर मी इन्कम टॅक्स पे करेल. जे काही कॉर्पोरेटचा रेट आहे सध्या 30%, 25% असे कॉर्पोरेटचे रेट्स आहेत, ते मायनस केल्यानंतर आय अराईव्ह ॲट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. सो हे आपलं नेट प्रॉफिट आहे. सो कंपनी काय करते, या प्रॉफिटला आयदर इट गिव्स द डिव्हिडंड. ओके, आता नवीन टर्म प्रमाणे डिव्हिडंड इज नॉट अ पोस्ट टॅक्स प्रॉफिट, इट इज प्री टॅक्स. म्हणजे ज्या शेअर होल्डरला डिव्हिडंड मिळतो त्याला टॅक्स पे करायला लागतो त्याच्या इन्कम टॅक्स स्लॅबप्रमाणे. सो कंपनी डिव्हिडंड पे करते प्रॉफिटमधनं. आणि दुसरा ऑप्शन काय कंपनीकडे की टू रिटेन द प्रॉफिट. इट गोज इन टू रिझर्व्ह अँड सरप्लस अकाउंट ऑफ द कंपनी. ओके, सो याचा उपयोग काय होतो नेटली की शेअर होल्डरचे जे पैसे असतात कंपनीमध्ये त्याच्यामध्ये हे रिझर्व्ह अँड सरप्लस ऍड होतं आणि नेटवर्थ जी असते शेअर होल्डरची ती वाढते. याचं नेट इफेक्ट काय होतं की शेअरची प्राइस वाढते, कारण अर्निंग्स आर गुड, प्रॉफिट्स आर गुड आणि माझी नेटवर्थ वाढत जाते. सो हा पॉईंट लक्षात आला. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की लिव्हरेज इफेक्ट. आता लिव्हरेज इफेक्ट म्हणजे काय? लिव्हर म्हणजे मेकॅनिकल लिव्हर तुम्ही ऐकलं असेल की एकदा फिरवलं की त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट होतो. सेम कॉन्सेप्ट इथे आहे. डिसप्रपोर्शनेट इन्क्रीज इन द प्रॉफिट ड्यू टू स्मॉल और प्रपोर्शनेट इन्क्रीमेंट इन द सेल्स. म्हणजे सेल्स समजा माझा 10% वाढला तर त्याचा नेट इम्पॅक्ट पटीमध्ये प्रॉफिटवरती होतो. म्हणजे हा लिव्हर इफेक्ट तिथे काम करतो. दॅट इज वाय इट इज कॉल्ड लिव्हरेज इफेक्ट. हे फार महत्वाचं आहे, ते आपण बघणार आहोत पुढच्या चॅप्टरमध्ये. मी याच्यावर डिटेलमध्ये बोलेल की कंपनी लिव्हरेज इफेक्ट कसा यूज करते. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की स्ट्रॅटेजी. मी माझी प्रॉफिट मॅक्झिमाइज करायला माझी काय स्ट्रॅटेजी असायला हवी. ओके, 2 कंडिशन असतात नेहमी मार्केटमध्ये. गुड कंडिशन म्हणजे इकॉनॉमी इज डुईंग गुड, युअर एक्सपोर्ट्स आर डुईंग गुड, कन्झम्पशन इज डुईंग गुड, माझं बाहेरचे जे मॅक्रो पॅरामीटर्स आहेत, देश चांगला करतोय, ग्लोबली चांगलं वातावरण आहे. अशा केसेसमध्ये तुमचं बूम असतं मार्केट. जो सेल आहे तो वाढत जातो तुझा. अशा गुड टाइममध्ये काय करायचं तुम्ही, यू इन्क्रीज युअर फिक्स कॉस्ट असेस. म्हणजे तुम्ही एक्सपान्शन करा, नवीन मशिनरी ऍड करा, नवीन प्रोडक्ट लॉन्च करा. ओके, सो ज्याच्यामुळे डायरेक्टली रेव्हेन्यूवर त्याचा परिणाम होईल. सो गुड टाइममध्ये सगळ्याच कंपन्या करतात ते. सो दॅट यू शुड डू. वेन देर इज अ रिसेशन, जेव्हा कन्झम्पशन कमी आहे, सेंटिमेंट लो आहे मार्केटमध्ये, लोक विकत घेत नाहीयेत, पॅन्डेमिक आहे फॉर एक्झाम्पल, सो त्या केसमध्ये काय करा,
जी फिक्स कॉस्ट आहे ती तुम्ही कमी करायचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणजे कंपनीने कमी करायचा प्रयत्न करावा. सो व्हॉट दे कॅन डू, इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग द प्लांट, जी काही मला प्रोडक्ट बनवायचे ते मी आउटसोर्स करेल, ज्याच्यामुळे माझी फिक्स कॉस्ट कमी होईल आणि त्याचा डायरेक्ट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट माझ्या प्रॉफिटवरती होईल. सो हा एक थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे की हाऊ टू इन्क्रीज युअर बॉटम और मॅक्झिमाइज युअर प्रॉफिट युझिंग दिस माइंड मॅप. थँक्यू.